केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते कोल्हापूर विमानतळावर एटीसी टॉवरचे उद्घाटन। केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते कोल्हापूर विमानतळावर एटीसी टॉवरचा उद्घाटन आणि कोल्हापूर नागपूर विमान सेवेचा शुभारंभ पार पडला। यावेळी कोल्हापूरचे खासदार, आमदार, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी कोल्हापूर विमानतळावरील एटीसी टॉवर उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना मुरलीधर मोहोळ यांनी कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी 3000 मीटरने विस्तारासाठी जमीन भूसंपादन प्रक्रियेविषयी माहिती दिली। तसेच कोल्हापूर विमानतळावर पुढील काळात फ्लाइंग ट्रेनिंग स्कूल, विमानाची देखभाल सेवा, कार्गो सेटअप तसेच एरो ब्रिज व हँगर विविध सेवा देण्यात येणार असल्याचे सांगितले। तसेच कोल्हापूर विमानतळात छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्याची प्रक्रिया ही कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणून पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जातील असे आश्वासनही त्यांनी दिले। आपल्याला सोपं जाईल। एक दोन विषय, एक तर नवी मुंबईचं जसं विमानतळ सुरू होईल, आपल्याला आज मुंबईमध्ये अडचण काय की आपल्याला स्लॉट्स अवेलेबल नाहीत। तर नवी मुंबईचं विमानतळ झाल्यानंतर आपल्याला आवश्यक असे या राज्यात खूप ठिकाणी आपल्याला आवश्यक असलेले जे विमान मार्ग आहेत तर स्लॉट्स आपल्याला अवेलेबल 100% मिळतील। दुसरं, इंडिगोचा जो एक मगाशी प्रस्ताव आहे की आम्हाला दिल्लीला इथून निश्चितपणे फ्लाईट सुरू करण्याचा विचार आहे। फक्त दिल्लीतला तोच विषय आहे की स्लॉट्स अवेलेबिलिटी, पण त्याच्यावरती पण निश्चितपणे आम्ही सगळे काम करू। आणि कोल्हापूर ते दिल्ली हा नवीन जो काही आपण विचार करतो सगळे मिळून, त्याच्यावरती सुद्धा आम्ही काम करू आणि भविष्यात 100% हा मार्ग सुरू होईल। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर।